नमस्कार मंडळी, आज बनवतोय अगदी रसरशीत दाणेदार गाजराचा हलवा. गाजराचा हलवा प्रत्येकालाच आवडतो. जसं मँगोचा सीजन काहीतरी 1 ते 2 महिन्यासाठी असतो, तसंच गाजरसुद्धा अगदी आपल्याला वर्षातून 1-2 महिन्यासाठीच अवेलेबल असतं, अगदी महिनाभरासाठीच. त्यासाठी या सीजनमध्ये हे पदार्थ जरूर बनवून खाल्ले पाहिजेत. तर इथं मी आज गाजरचा हलवा बनवते, पण माझ्या पद्धतीने बनवते. अत्यंत सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्ही सहज हा हलवा बनवून खाऊ शकता. त्यासाठी इथं मी अर्धा लिटर गोकुळचं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. आता हे दूध आपल्याला छान असं तापवून थोडंसं आटवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी अर्धा किलोपेक्षा थोडेसे जास्त गाजर घेतलेले आहेत. म्हणजे 700 ग्रॅम मी गाजर घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून पुसून यावरची साल काढून घ्यायची आहे. हे बघा. नेहमीपेक्षा अत्यंत सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे एकदा व्हिडिओला जरूर लाईक करा. आता इथं मी साल काढून हे गाजर छान असं किसून घेत आहे. तर तुमच्याकडे थोडीशी यापेक्षा मोठी किसणी असेल त्याने किसून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे. पण ही किसणी जरी छोटीशी असली ना तरीसुद्धा याने गाजर किंवा नारळ खूप छान पटपट किसला जातो. खूप लवकर हे काम होऊन जातं. खूपदा किसणी जरी मोठी असेल ना तरी व्यवस्थित किसलं जात नाही, थोडंसं जाडसर होतं. त्यामुळे ही छोट्या किसणीनेच मी नेहमी किसून घेते, गाजर किंवा नारळ वगैरे असो. हे बघा, अगदी व्यवस्थित असं किसलं जातं आणि अगदी तासाचं काम अगदी 20 ते 25 मिनटामध्ये होतं. संपूर्ण गाजर स्वच्छ मी धुवून पुसून याची साल काढून किसून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप असं मोठं नाही किंवा खूपच असं बारीक नाही, अगदी परफेक्ट असं मी किसून घेतलेलं आहे. आता इथं मी 5 ते 6 बदाम थोडेसे चॉप करून घेतलेले आहेत. 3-4 पिस्तासुद्धा चॉप करून घेतलेले आहेत आणि भरपूर सारा ओला नारळ इथं मी बारीक चिरून घेतलेला आहे. खूपदा मी हॉटेलमध्ये गाजराचा हलवा ज्यावेळेस खाल्लेला आहे त्यामध्ये ना ड्रायफ्रूटचं प्रमाण जे आहे ते कमी असतं आणि त्यामध्ये ओला नारळ खूप असतो, जेणेकरून हलव्याची जी चव आहे ना इतकी छान येते ना. त्यामुळे इथं मी थोडासा नारळ जास्त घेतलेला आहे. आता हे दूध छान असं तापवून घेतलेलं आहे. आता इथं मी कढई ठेवून त्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे. तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथं मोठा चमचा भरून मी तूप घातलेलं आहे. हे तूप छान असं कढईमध्ये पसरून घ्यायचं आणि गाजराचा हलवा बनवत असताना कढई थोडीशी जाडबुडाची जी कढई असते ती घ्यायची, जेणेकरून हे गाजर तळाशी चिटकत नाही. आता संपूर्ण किसलेलं गाजर यामध्ये घालायचं. हे बघा, आता हे गाजर आपल्याला अत्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, सुरुवातीला गाजराचा जो रंग आहे तो छान असा लाल आहे, पण जसं जसं आपण गाजर परतत जाऊ ना तसा तसा याचा जो रंग आहे हलकासा ऑरेंज ऑरेंज होतो. गाजर हे मी 2 ते 3 मिनटासाठी कंटिन्यू परतून घेतलेलं आहे. या स्टेजला तुम्ही गॅस कमी किंवा जास्त केला ना तरीसुद्धा चालणार आहे. फक्त यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो थोडासा कमी झाला पाहिजे, इथपर्यंत हे गाजर आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथं मी संपूर्ण हलवत 3 ते 4 मिनटासाठी हे गाजर परतून घेतलेलं आहे तुपावरती. तुपावरती गाजर परतून घेतलं ना तर हलवा जो आहे ना तो चिकट होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यासाठी इथं सुरुवातीला गाजर जे आहे ते तुपावरती छान असं परतून घ्यायचं. जेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हे जे गाजर आहे हे व्यवस्थित परतलेलं आहे, छान आता हे ड्राय झालेलं आहे, त्यावेळेस यामध्ये दूध घालायचं. तर इथं मी अर्धा किलो गाजरांसाठी इथं बरोबर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ते सुद्धा मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. जर तुम्ही गावाकडे राहत असाल ग्रामीण भागामध्ये तर त्यावेळेस तुम्ही म्हशीचं दूध इथं घेऊ शकता. दुधाचं प्रमाण तुम्ही म्हणजे सुरुवातीला घेताना थोडंसं दूध जास्त घ्यायचं आणि ते छान आटवून यामध्ये घालायचं, म्हणजे अगदी खव्यासारखी चव या आपल्या हलव्याला येते. हे बघा, सुरुवातीला 3 ते 4 मिनटासाठी झाकण ठेवून हा हलवा मी शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा यावरती झाकण ठेवून कंटिन्यू दूध आटेपर्यंत आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, असं करत 3 ते 4 मिनटासाठी झाकण उघडून पाहायचं, पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं, पुन्हा झाकण ठेवायचं. अशा पद्धतीने हा हलवा शिजवून घ्यायचा. हलवा शिजण्यासाठी 20 ते 25 मिनटाचा वेळ लागतो. त्यानंतर तुम्हाला जितपत गोड आवडतं त्या अंदाजाने यामध्ये साखर घालायची. तर इथं मी अर्धा किलो गाजर घेतलं होतं, त्यासाठी इथं मी अर्धी वाटी, जी आपण ज्या वाटीमध्ये वरण वगैरे घेतो, डाळ वगैरे घेतो, त्या वाटीने इथं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे.
आता खूप जणांना भरपूर गोड खाण्याची आवड असते, त्यावेळेस तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता किंवा जर तुम्हाला थोडंसं कमी गोड आवडत असेल, साखरेचं प्रमाण कमी करू शकता. आता इथं मी एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट आणि जो आपण नारळ होता तो काढून घेतलेला आहे. आता यामध्ये सुद्धा मी 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे. आता इथं तुम्ही तुपाचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे तुमच्याकडे तडका पॅन असेल त्यामध्ये जरी तुम्ही हे करून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. इथं मधल्या गॅसवर ही वाटी मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता ह्या स्टेजला हा हलवा थोडासा चिकट आहे, तुम्ही बघू शकता आणि यामध्ये थोडंसं मॉइश्चरसुद्धा आहे. आता हे ड्रायफ्रूट या तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आणि हे कडकडीत तूप यावरती घालायचं. जर तुम्हाला अजिबात ड्रायफ्रूट आवडत नसेल, नाही घातले ना तरीसुद्धा चालणार आहे. फक्त यावरती कडकडीत तूप गरम करून घालायचं, जेणेकरून काय होतं ना, यावरचा जो चिकटपणा आहे ना हलव्याचा तो कमी होतो, चव अप्रतिम येते. आणि आपण यामध्ये जे दूध घातले आहे ना, यामुळे यामध्ये ना थोडासा दाणेदार असं टेक्स्चर येतं, जेणेकरून गाजराचा हलवा खूप छान लागतो. आणि आपण खवा घातल्याच्या नंतर जी चव येते ना, त्यापेक्षा याची जी टेस्ट आहे ना ती खूप भारी येते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा घरी जरूर ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. तुम्ही नेहमी जर हलव्यामध्ये फक्त मावा किंवा खवा वापरत असाल ना, तर या पद्धतीने दुधामध्ये एकदा हलवा बनवून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, कमेंट करून जरूर कळवा. आणि तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर बघा, रंग सुरेख आलेला आहे, हलवा अजिबात चिकट नाही. आता यामध्ये 2 ताज्या विलायची मी कुटून घातलेल्या आहेत, जेणेकरून हलव्याची चव आणखी वाढते. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असेल जास्त घातले तरीसुद्धा चालेल. आता हा हलवा तुम्ही बघू शकता, रंग काय सुरेख आलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हलवा इतका चविष्ट बनून तयार होतो ना. इथं आपला हलवा बनून तयार आहे. मस्त असा ताटामध्ये वाढून घ्यायचा आणि गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये गाजराचा हलवा खाण्याची जी मजा आहे ना मंडळी, ती इतकी तुम्ही याला शब्दात सांगू शकत नाही. इतका हा सुंदर गाजराचा हलवा तयार झाला होता. यावरती आणखी मी थोडेसे बदाम चॉप करून घातलेले आहेत. इथं आपला हलवा खाण्यासाठी तयार आहे. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला एकदा कमेंट करून जरूर कळवा. आणि तुम्हीसुद्धा ह्या गाजरच्या सीझनमध्ये हा हलवा एकदा जरूर ट्राय करा. बनवायला अतिशय सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा. तर चला, बाय बाय.